जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळचं वातावरण किती मस्त आणि किती भारी एकदम मस्त अशी फुलं आहे. आणि सगळ्यांना सकाळी गुड मॉर्निंग. तर बघा सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली आहे आणि कविताचं आणि माझं सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे. तर कविता तुम्हाला सकाळचं म्हणजे आमचं इथलं वातावरण दाखवते बघा. तर बघा आता म्हणजे सकाळचं वातावरण, कारण की आता थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीच्या दिवसात कसं तर म्हणजे सूर्य उगायच्या आधी मी म्हटलं छोटासा ब्लॉग बनवू. आणि आता वाजले सकाळचे 6. तर आमच्या दोघींचं सकाळचं म्हणजे झाडझूड सडा रांगोळी झालेली आहे. आमच्या दोघींच्या आंघोळी पण झाली आणि आता माझं चाललेलं आहे सकाळी घर ते झाडून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचे कामं चालू होणार आहे. तर बघा सकाळी सकाळी कसं म्हणजे आपले जे घर ते झाडून जर घेतले ना एकदम मस्त राहतं आणि एकदम फ्रेश. तर मम्मीला आज रविवार होता उपवास आणि त्यासाठी मम्मी शिकाई वाटून घेऊन राहिल्या. कसं म्हणजे उपवासाच्या दिवशी डोकं ते धुवून घेत असते आणि मम्मी म्हणजे आपली जी शॅम्पू नाही लावीत डोक्याला शिकाईच लावीत राहत्या. तर त्यासाठी मम्मी शिकाई वाटून घेत होत्या. कवितानी मस्त छोटीशी रांगोळी पण काढून घेतली आहे. आणि बघा आज आहे पौष महिन्यातला 4था रविवार. 4थाच आहे ना कविता? आणि कविताचं चाललेलं आहे बघा सूर्यदेवता काढायचं. कारण म्हणजे अशी एक प्रथा आहे की पौष महिन्यात रविवारी सूर्यदेवतेचं दर्शन सगळ्यांना व्हावं म्हणून एक रांगोळी काढली जाते आणि चाळणी खाली सूर्य उगायच्या आत आपल्याला ती म्हणजे झाकून ठेवावी लागती आणि जेव्हा सूर्य दर्शन होईल तेव्हा आपण याची पूजा करून घेत राहतो. तर बघा सूर्य पण काढला आणि सूर्याचं असं असतं कारण की जेव्हा सूर्य दर्शन होईल का तेव्हा आपल्या त्या सूर्याची पूजा ते करून घ्यावं लागते आणि त्याचे किरण म्हणजे सूर्यावर पडले पाहिजे अशी एक पद्धत आहे. तर बघा सूर्य काढलेला आहे आणि पुष महिन्यातला रविवार आहे. तर रविवारी उपवास असतो मम्मीला, त्याच्यामुळं सूर्य काढावा लागतो. तर इकडं सूर्यदर्शन व्हायच्या आधी सूर्य काढून आणि जेव्हा सूर्यदर्शन होईल का तेव्हा आपल्या सूर्याची पूजा करावी लागते. तर बघा म्हणजे अजून काही हा ना आवड आहे त्याच्यामुळं जसवंतीला किती फुलं आलेले आणि आपल्याला तुळशीला त्याला फुलं मम्मी सकाळी सकाळी म्हणजे तोडीत असत्या. तर आज आम्ही पूजा केलेली त्याच्यामुळे आज आम्ही फुलं ठेवणार आहे. मस्त तुळशीची पण पूजा करून घेतली आणि इकडं फुल पण ठेवलेले बघा. आणि इकडं कविताचं चाललेलं लगेच गाईची पूजा करून घ्यायची. आज लय आभाळ आलं ग. तर आत्ताच आरुष बाप्पानी गाईचं दूध काढून घेतलेलं आहे आणि आता गाईची पूजा चाललेली. चुलीवर पाणी पण ठेवलेलं आहे बघा तापायला. बघा चिल्लर पार्टी उठली आता. आबाची आंघोळ झालेली आहे. सोनपापडी तुला उठायच नाही बाई? आळस आलास? रविवार आहे मग आज झोपूनच राहायचंय काय? इकडं आरास त्यांचं काय चाललेलं आहे? आरा शिव दादा आय शिव काय करतो? उठ लाग तू. असं काय करतो? इकडं कविताचं चाललेलं आहे चहा करून घ्यायचं लगेच. डॉन उठलेला आहे बघा. शंभू डॉन शंभू आमचा शंभू पा लाज वाटते काय तुला? चल बाहेर चल चल सोनपापडी उठले बघ सगळे चल.
तर बघा आता चहा पाणी पण झाले आणि आज मस्त असं बटाट्याची भाजी बनवायची होती. तर मी कुकरमध्ये बघा एका बटाट्याचे 2 कापा करून आणि बघा कुकरमध्ये असे उकडून घेतलेले आहेत. तर इकडं लगेच मसाला पण काढून घेतलेला आहे. इकडं खोबरं भाजून घेतलं बघा, धने, आणि इकडं थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि त्यात थोडीशी शेंगदाणे टाकलेले. आणि तव्यावर लगेच कांदा 2 लहान कांदे भाजून घेतले होते शेंगदाणे, आणि त्याच्यात मिरची आणि लसूण आपल्याला भाजून घ्यायचे. मग हा मसाला आपल्या भाजीसाठी रेडी होणार आहे. जोपर्यंत हा मसाला थोडासा तेल टाकून परतेपर्यंत मी एवढं जे ताटात काढलेलं आहे तेवढं सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून देते आणि यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे मी. भाजीला मस्त अशी तरी येते. आपला मसाला पूर्ण तो भाजून तयार आहे आणि आता मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. बघा बटाटे पण कुकरमधून काढून घेतले आणि आता मला त्याचे साल काढून घ्यायचे. बघा मस्त असे आपले बटाटे शिजलेले आहेत. आणि इकडे मी मसाला पण काढून घेतला, थोडीशी कोथिंबीर पण कापून घेतली. बटाट्याचे सालटा काढून आणि बटाटे मस्त बारीक कापून घेतले बघा भाजीसाठी. आणि इकडं लगेच पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवरती. लगेच आपल्याला बटाट्याला फोडणी देऊन घ्यायची. पातेल्यात तेल पण टाकून घेतलेलं आहे आणि जो आपण मसाला हे करून घेतलेला होता तर तो मी थोडासा तळायला टाकणार आहे, म्हणजे तेलामध्ये परतून घेणार आहे. तसं एकदम मस्त अशी भाजी लागत तरी येते सगळ्यात मेन. परतून जर घेतला आणि त्याला तर मसाला पण थोडासा परतून घेतलेला आहे मी. आणि त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर आणि नॉर्मल थोडीशी हळद टाकणार आहे, कारण आपण ऑलरेडी अगोदर पण मसाल्यामध्ये हळद टाकलेलीच होती. हे चांगलं परतून घ्यायचं आणि हे चांगलं परतल्याच्या नंतर बघा हा जो मसाला आहे का मी हा पूर्ण त्याच्यात टाकून देणार आहे. पूर्ण मसाला याच्यात टाकून दिला मी ताटातला आणि चांगला असा परतून घ्यायचा. म्हणजे जवळपास 5 मिनटं परतून द्यायचा, म्हणजे मग भाजी चांगली लागते. आणि त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे बघा थोडंसं मीठ. अगोदर थोडंसं काढून टाकते, नंतर जेव्हा आपल्याला बटाटे टाकायचे का तेव्हा टाकणार आहे, म्हणजे मग बटाट्याला पण मीठ लागलं जातं आणि बटाटे आळणी नाही लागत, काही नाही. जेव्हा आपण भाजीमध्ये फोडी खातो बटाट्याचे तेव्हा बघा मसाला पूर्ण परतला. त्याच्यानंतर मी बटाटे टाकून आणि ते वरून थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि याला चांगलं परतून त्याच्यात लगेच पाणी टाकणार मी. आता बघा गरम पाणी करून घेतलेलं आहे, तर आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा. बघा आपली काळी बटाट्याची भाजी तयार झाली आहे, मस्त उकळी पण आली त्याला. तर इकडं कविताचं चाललेलं आहे बघा, मस्त चुलीवर अशा चपात्या. किती राहिल्या ग? झाल्या का? भाजी झाली ना. चिवकुड गेला हा ना. हा ते काय आव्हान त्यांचं चाललेलं आहे तिकडं वावर बांधायचं.
सोनपापडीचा आणि आर चाललेला आहे अभ्यास. काय लिहू राहील सोनपापडी? काय ABCD? फुलाचं. आणि शंभू तू एक दोन फराळाचं. आज मम्मीला उपवास आहे त्याच्यामुळे पातेल्यामध्ये रेशी पण बनवलेली आहे. तर पिल्लाला काय झालं? हा का. आणि बघा शब्दानं पण परतला. तर आता मम्मी येतीनच मंदिराकडून. आल्या का मम्मी? आज लय उशीर झाला. आज जायलाच टाइम झाला. मग काय पिल्लू उठलं का? हसतो रडतो. लिहू राहिल्यावर का आज? बघा आता बसलोय जेवायला. आता 11 वाजत आलेले आहेत कारण आवरायला भरपूर टाइम झाला आज आम्हाला. आणि मम्मी ते पण आले आताच मंदिराकडून. आणि आता बसलेला आहे मम्मी फराळ करायला. इकडे कविता पण बसली जेवायला. शंभू काय खातो दादा तू? शिव काय करतो? शिव दादा आताच उठलाय ना. सोनपापडी तुला नाही जेवायचं का? आपलं पिल्लू पाकच खेळू राहिलं. आय पिल्लू. तर या सगळेजण जेवायला. मस्त काळ्या बटाट्याची भाजी केली आहे आणि कविताने मस्त चपात्या केल्या होत्या आत्ताच. आणि सगळं आवरलं आणि बसलेलो आता जेवायला. आज काय करायचं मम्मी? आज काय करायचं आता? पप्पा गेले लासूरला. हा ना. मग आता 2-4 दिवस बकऱ्या तेच सोडित होते. हा ना. मग पप्पा सकाळीच म्हणत होते 1 जणीन बकऱ्या सोडा म्हणे. हा. शंभू झालं तो जेवण? शूल पाय ग. बघा मस्त काळी बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या होत्या. आणि बसले आता सगळेजण जेवायला. तर या सगळेजण जेवायला. मस्तपैकी काय बटाट्याची भाजी आणि चपात्याचं बेत आहे. तर बघा आता दुपार झालेली आहे. दुपारची कामं पण आवरली आणि मी आज घरीच होते. तर माझं चाललेलं होतं दळण ते करायचं. आणि कविता आणि आबा गेलेले होते वावरात. तर आबा आणि कविता आलेले आत्ताच घरी जेवण करायला. आणि आरान सोनपापडी आज आरा घरीच आहे कारण आज रविवार होता त्यामुळं. जेवण केलं का? आणि इकडं आवाज त्यांचं चाललेले जेवण. लय रान ओढलं का? लय भिडले आवाज जेवायला. लय भुका लागल्या. किती झालं मग रान ओढून? होऊन जाईल का? मी आले असते तर आजच होऊन गेला असतं. हा ना. पप्पा आले बाई. आणि मम्मीला उपवास आहे तर मम्मीसाठी चहा टाकलेला तर बघा मी. आणि आबा ते वावरात गेले होते रान वाढायला. तर त्यांना डाळ भात बी टाकला. त्यांचं चाललं आम्हाला डाळ भात खायचा आहे. तर बघा मी डाळ भात पण टाकलेला होता. कविता तुम्ही पैसे ना जेवायला.